आता युरिन इन्फेक्शनवर आयुर्वेदामध्ये काय उपाययोजना आहे? तर सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये याच्यासाठी खूप छान उपाययोजना आहे की जसं की मूत्रद्रव्य की ज्याने लघवी जास्त होईल आणि तुमचा जंतुसंसर्ग कमी होईल. कारण की उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन झालेलं असतं, तर ह्या सर्व औषधांनी तुम्हाला लघवी भरपूर प्रमाणात होते आणि जंतुसंसर्ग आपोआप निघून जातो विदाऊट एनी साईड इफेक्ट, कुठलाही साईड इफेक्ट न होता. तर सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये आपलं दुर्वांकूर आयुर्वेदचं अमृताचंदन हे औषध आहे की याच्यामध्ये चंदन आहे, उशीर आहे, नंतर पुनर्नवा आहे, गोक्षूर आहे, गुलाब पुष्प आहे, कमल पुष्प आहे की जी थंड शरीरामध्ये शीतता निर्माण करतात आणि लघवी तुमची जास्त प्रमाणात तयार करतात. तर ही सर्व औषधं ही अमृताचंदनमध्ये आहेत. हे सकाळी 2 चमचे आणि संध्याकाळी 2 चमचे आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबत सिरप ओपोनिल म्हणून आपलं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा पुनर्नवा आहे, गोक्षूर आहे, त्रिफळा आहे की तुम्हाला वेगळं अँटीबायोटिक घ्यायचं गरज नाहीये. जंतुनाशक औषधं याच्यामध्ये नॅचरली आहे, तर ते तुम्ही घेऊ शकतात कुठलंही अँटीबायोटिक न वापरता. नंतर ही आपली कला म्हणून टॅबलेट आहे की तीही तुम्ही घेऊ शकतात. नंतर इन्फिक्युअर की याच्याने इन्फेक्शन तुमचं दूर होतं. आणि अजून एक इम्युअप, जर तुमची प्रतिकारशक्तीच जर चांगली असेल तर तुम्हाला कुठलंच इन्फेक्शन होणार नाही. तर इम्युअप तुम्ही जर सकाळी संध्याकाळ एक एक गोळी घेतली तर तुम्हाला युरिनचं इन्फेक्शन होणारच नाही.